भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांना वंदन करून आपल्या शिवसेनेचे झुंजार नेतृत्व आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं असताना या दापोली मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला लाभलेलं एक दूरदृष्टीचं असं अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राच्या राज्याचे गृहराज्यमंत्री आणि सर्वांचे आवडते लोकप्रिय योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं या दापोलीच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं असताना आज उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब, आपल्या शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीरभाई कालेकर, तालुका प्रमुख सन्माननीय उन्मेषजी राजे साहेब, आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष राहुलजी जाधव आणि सर्व आमच्या महायुतीचे पदाधिकारी आणि सर्व लाडके उमेदवार बंधूंना आणि भगिनींना, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 8 वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत आणि दापोलीकरांच्या आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण या मतदारसंघाला आणि दापोलीला 50 वर्षाच्या नंतर एक अभ्यासू असं नेतृत्व, ऐतिहासिक विजय आपण मिळवण्याच्या नंतर दापोलीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दादांच्या रूपानं आपल्याला मंत्रीपद लाभलेलं आहे आणि हे लाभत असताना दापोलीतल्या वाड्या वस्त्यांच्या विकासाला गती मिळाली आहे आणि म्हणून वरपासून खालपर्यंत महायुतीच्या माध्यमातून या राज्याचा आणि देशाचा कारभार चालत असताना आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा खऱ्या अर्थानं हा झेंडा 100% रोवला जाणार आहे, याची ही उपस्थिती नांदी आज आपल्याला दिसते.